नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण घनमूळ कसे काढायचे ते पाहणार आहोत। बघा, प्रथम आपण बघूया घनमूळ म्हणजे काय। तर इथे आपल्याला उदाहरणावरून घनमूळ म्हणजे काय ते समजून घेऊया। 64 चे घनमूळ किती मित्रांनो? तर 64 चे घनमूळ 4। 4 चा घन 64 म्हणून 64 चे घनमूळ 4। 27 चे घनमूळ किती? तर 27 चे घनमूळ 3। 3 चा घन 27 म्हणून 27 चे घनमूळ मित्रांनो किती? तर 3। उदाहरणावरून घनमूळ कसे काढायचे ते आपण पाहूया। बघा, घनमुळात 19, 51, 12 बरोबर किती? या संख्येचं आपल्याला घनमूळ काढायचं आहे। या संख्येचं घनमूळ काढण्यासाठी मित्रांनो तुम्हाला 1 ते 10 पर्यंतच्या संख्येचे घन माहित असणे गरजेचे आहे किंवा घन माहित असले पाहिजेत। बघा, घनमूळ काढूया आपण। घनसंख्येच्या एकक स्थानी इथं किती आहे? तर 2 आहे। म्हणून प्रथम कोणत्या संख्येच्या घनाच्या एकक स्थानी 2 आहे? बघा, कोणत्या संख्येच्या घनाच्या एकक स्थानी 2 आहे? बघा, इथे 8 या संख्येच्या घनाच्या एकक स्थानी किती आहे? 2 आहे। म्हणून आपल्याला घनमुळात किती लिहायचे आहे? 8 ला लिहायचे आहे। त्यानंतर शेवटच्या 3 संख्या सोडून द्यायच्या आहेत। राहिले 195। 195 मधून कोणत्या संख्येचा घन जातो? बघा, एकशे 95 मधून कोणती पूर्ण वर्ग घनसंख्या जाते? बघा, तर 5 चा घन 125 जातो। एकशे 25 ला न घेता 125 चे इथे आपल्याला काय घ्यायचंय? घनमूळ घ्यायचं आहे। 125 चं घनमूळ आहे 5। म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल 58, ऑप्शन क्रमांक 3। पुढील उदाहरण बघा, घनमुळात 65, 85, 03 बरोबर किती? ऑप्शन दिलेले आहेत। या संख्येचं घनमूळ काढण्यासाठी प्रथम घनसंख्येच्या एकक स्थानी किती आहे ते आपल्याला इथे बघायचं आहे। घनसंख्येच्या एकक स्थानी मित्रांनो 3 आहे। मग कोणत्या संख्येच्या घनाच्या एकक स्थानी इथे 3 आहे? बघा, तर 7 चा घन केल्यानंतर 343 मिळते। मग इथे एकक स्थानी किती आहे? 3 आहे। म्हणजेच घनमुळात किती येईल? तर 7 येईल। त्यानंतर शेवटचे 3 अंक आहेत ते सोडून द्यायचे आहे। राहिले 758। आता 758 मधून कोणती पूर्ण वर्ग घनसंख्या वजा होते? बघा, 758 मधून 512 वजा होते। 512 729 वजा होणार नाही।
512 वजा होते 658 मधून, म्हणून 512चे घनमूळ घ्यायचं. 512चे घनमूळ किती, तर 8 आहे, ते इथे लिहायचं. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे 87, ऑप्शन क्रमांक 4. उदाहरण तिसरे बघा. घनमुळात 10, 61, 20, 8 बरोबर किती? या संख्येचं घनमूळ काढण्यासाठी मित्रांनो प्रथम घनसंख्येच्या एकक स्थानी कोणता अंक आहे ते तुम्हाला बघायचं आहे. इथे घनसंख्येच्या एकक स्थानी 8 आहे. त्यानंतर कोणत्या संख्येचा घन केल्यानंतर एकक स्थानी 8 येते ते तुम्हाला इथे बघायचं आहे. इथे बघा 2चा घन केल्यानंतर एकक स्थानी 8 येते. म्हणून घनमुळात तुम्हाला किती लिहायचं आहे, तर या 2ला लिहायचे आहे. 2ला लिहायचे आहे. त्यानंतर शेवटचे 3 अंक आहेत ते सोडून द्यायचे आहे. राहिले 1061. 1061 मधून कोणती पूर्ण वर्ग घनसंख्या वजा होते ते बघा. तर 1061 मधून 10चा घन 1000 वजा होतो 1000ला न लिहिता 10ला लिहायचं आहे, कारण 10चा घन आहे. म्हणून इथे आपण 10ला लिहिले. 1000ला न लिहिता 10ला लिहायचे, कारण 10चा घन 1000 आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे 102, ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतर पुढील उदाहरण बघा. चौथे. घनमुळात 83, 05, 84 बरोबर किती? इथे ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो. प्रथम काय करायचं, घनसंख्येच्या एकक स्थानी किती आहे, तर 4 आहे. मग कोणत्या संख्येचा घन केल्यानंतर एकक स्थानी 4 येते इथे बघा. तर 4चा घन केल्यानंतर एकक स्थानी 4 येते. म्हणून घनमुळात आपल्याला 4ला लिहायचे आहे. त्यानंतर शेवटचे 3 अंक आहेत ते सोडून द्यायचे. राहिले 830. 830 मधून कोणती पूर्ण वर्ग घनसंख्या वजा होते बघा. तर 729 वजा होते. मग 729चे घनमूळ घ्यायचे. 729चे घनमूळ किती, तर 9 आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे 94, ऑप्शन क्रमांक 3. 94. उदाहरण 5 बघा. घनमुळात 22, 69, 81 बरोबर किती? प्रथम आपण घनमूळ काढण्यासाठी घनमुळातल्या संख्येच्या एकक स्थानी किती आहे ते बघायचं. इथे एकक स्थानी 1 आहे. मग कोणत्या संख्येचा घनाच्या एकक स्थानी 1 आहे बघायचं आहे. इथे 1चा घन केल्यानंतर एकक स्थानी 1 येते. म्हणून घनमुळात 1ला लिहायचे. त्यानंतर शेवटचे जे 3 अंक आहेत ते सोडून द्यायचे आहेत. राहिले 226. 226 मधून कोणती पूर्ण वर्ग घनसंख्या वजा होते ते बघायचं आहे. तर 226 मधून 343 वजा होणार नाही, तर 216 वजा होईल. मग 216
ला न लिहिता 216चे घनमूळ घ्यायचे आहे. 216चे जर घनमूळ घेतले तर 6 येते, ते घनमुळात लिहायचे. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे 61, ऑप्शन क्रमांक 2. उदाहरण 6 बघा. घनमुळात 14, 42, 89, 7 बरोबर किती? या संख्येचं तुम्ही घनमूळ काढा. कमेंटमध्ये कमेंट करून उत्तर पाठवा. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.